माऊलीने बोलण्यात चालू केलं. अहो प्रशांत वेळेला असं छान प्रवचन ऐकण्यात मिळते. वारकरी शरीराचे कान करून ऐकतात हो माऊलीचे ते शब्द. आत्ताशी नुसतं मुस्लिम होतो नाही, इतक्या महिन्यात ते म्हटलं माऊली आणि अशा याच्यामध्ये त्यांच्या त्या मुखातून येणारा साक्षात पांडुरंगाचा शब्द, अमृताचा शब्द म्हटल्यानंतर काय त्याची गोडी असेल. वारकरी शरीराचे कान करून ऐकताय. ज्या वेळेला हे सगळे जण ह्या कपिलधारात आले त्याच वेळेला त्या नदीवरती कोणी एक स्त्री ती स्नानासाठी आलेली. तिचं स्नान झालेलं ते पिळे तिथे खांद्यावर घेतले. तिचे यजमान नाव त्याचं कमलाकर बनतो. म्हटलं ते घरामध्ये पूजेसाठी वाट बघताय. तिने आता जाताना कळशीवर पाणी घेऊन जायचं का सोहळ्यात ना, म्हणून तिने त्या कळशीवर पाणी आपल्या डोक्यावर घेतले, खांद्यावर पिळे घेतले आणि घराकडे निघाली. तो कानावरती हे देवाची कोण आले गावामध्ये नवीन दिसत आहे म्हणून त्या मंदिरामध्ये बघावं होतं. लोकांची ती रेल्वे झालेली आपलं सगळं आपण त्या मंदिरात बघायला गेलो तर माऊलीचं प्रवचन चालू झालेलं. कोण बोलतोय म्हणून त्या स्त्रीने असं 5,000 वारकरीमध्ये बसले आणि त्याच्या पलीकडे माऊली बसले. एवढीशी दिसते थोडीशी, पण काय बोलते अरे काय शब्द बोलतो म्हणजे त्याच्या आवाजावरून मुलगा वाटतोय. पण किती गोड बोलतो ना, एवढं वाक्य झालं ना की मजा ना, एवढं वाक्य झालं मजा असं म्हणत बाईच्या डोक्यात कळशी, खांद्यावरती ते पिळे आणि ते शब्द ऐकण्यामध्ये ठरलेली बाई या वाक्यानंतर जाऊ त्या वाक्यानंतर जाऊ असं म्हणताना 2 तास तशीच उभी, 2 तास तशीच उभी. 2 तास माऊलीचं प्रवचन झालं आणि झाल्यानंतर लोक कुठे जातो, लोक तशीच बसली. बाईने विचार केला प्रवचन संपलेलं दिसतंय पण लोक उठत नाही घालून. त्याचा काय म्हटला माऊली तुम्ही म्हटलं बोलच दिलाय त्याला जरा खडीसाखर, चुमचुमी खडीसाखर वरती केशराची गाडी असेल तर अजून नाही ना. म्हणजे नाही प्रवचनावरती एखादं कीर्तन झालं अजून जरा मजा आला आणि आपल्यामध्ये कीर्तन करणार आहे खरंच. माझी महाराजांकडे माऊलीने पाहिलं माऊली लोकांना कीर्तन ऐकायचंय काय असल्या जागेवरती उभे राहिले कुठे तो दगड उचलले आणि कीर्तनाला सुरुवात हो. आता ते नामदेव महाराज बाई विचार करते मगाशी पोरं बोललो आता हा आपल्या काय बोलतो जरा बघूया म्हणून बाई ऐकायला पुढे आली आणि नामदेव महाराज म्हणजे काय अभंगच घेतला. सुखा लागी करीसे तळमळ, सुखा लागी करीसे तळमळ, करी पंढरीसे जाई एक वेळ, सुख भाजी सुखलपे, जन्मजन्मीचे दुःख विसर, शिर भाजी सुखलपे, लोकांकडे घालून पाहे, तुझे दोष पडते रावाडे, अवघाची सुखलपे, मग तू अवघाची सुखलपे, मग तू अवघाची सुखलपे. सुखा लागी करीशी तळमळ म्हणते तू पंढरीशी झाली एक वेळ. पंढरपूर आहे काय सुखाचे हे सुख असं असणार माझं पाणी. सुखाचे हे सुख चंद्रभागे तरी कुंडलिकासाठी
का? मी काही चकाट्या मारत नव्हते, मैत्रिणी वगैरे काही बोलत नव्हते. अहो तुम्हाला सांगते रावणामध्ये अहो काय माणसं आली आहेत, अहो काय ते पोरगो बोलतो, काय त्या बाब्याचं कीर्तन, अहो काय म्हणजे ऐकण्याचं मला भाग्यच मिळालं बघा. आणि ते ऐकत बसले ना मी विसरूनच गेले स्वतःला. अहो पण मला पूजा करायची. माझं एक म्हणणं ऐकायला ऐका, देवपूजा तर गरजेची आहे, पण संत येते घरा दिवाळी दसरा म्हणता आलाय साध्या गावात संत मंडळी ऐकू काय अहो काय त्यांचा आचार, काय त्यांचा विचार, काय त्यांचा विचार म्हटलं त्याच्याकडे पाहिलं की असं प्रसन्न वाटतंय. महाराज भगवंताच्या कृपेने आपल्याला भेटून मिळालं, त्यांचं उच्चिष्ट आपल्या दारात सांगा. आज आहे तिथे एकादशी, महाराज त्यांचं उच्चिष्ट दारात सांगतं का हो भक्ती मागू लागूया. तुम्ही पूजा नंतर करा, आलेले संत जर निघून गेले ना तर आनंद मिळणार नाही ना. तुम्ही जाणार का बोलायला, मी लगेच स्वयंपाक करते. आणि तिथे एकादशीला स्वयंपाक कुठं असतो, फराळ असतो ना, तुम्ही सगळी तयारी करते, पटकन त्यांना बोलू ना. आता आशाबाईचा नवराही कसा आहे होईल त्यात विचारायचं परिणाम. हरिपूजा कैसे टाके मंगवाला तीर्थकटा तीर्थकटा हरिपूजा कैसे टाके मंगवाला तीर्थकटा तीर्थकटा. कमलाकरांनी सगळे कांद्यावर पूर्ण घेतले आणि जा जो आवड आला त्या रावणात शास्त्र सांगतं दाराशी संत आला असेल तर देव पूजावे परते आणि संत पूजावे आरते. त्या ज्ञात्याने रावणामध्ये या सरकारचे लोक सगळे संत दिसायला लागले, सगळ्यांच्याच वैष्णव्या, सगळ्यांच्याच मुखे, सगळ्यांच्याच मुद्रिका, सगळे दिसायला लागले. माझ्या बायकोने सांगितलेला याच्यातला कुठला आज बरोबर तरी त्याच्या मनामध्ये संतांची आचार्य एक प्रतिमा आहे, त्या प्रतिमेकडे विचार करतो आणि साधारण जास्त न बोलणारा, वृक्ष चेहऱ्याचा, उदासीन जीवनातला असा संत, असा मनात विचार. आणि त्याच्या व्यक्तीला एक संत दिसला, संताचा उच्चतो दिसला आणि त्याच्या करुणी दयाचे कसला, प्रेम भाव चित्ती फसला. कोण होते? साक्षात सावकाळ होते. सावकाळ म्हणजे राहणारडी हो, शेतकरी रडी हो. त्यामुळे जरा राखडे यायचा पटकन पुढे गेला आणि चित्ती फसला, देवीला सावता माळी आणि वंदन वेळोवेळी. सावता त्याच्याच दारात होते, पटकन मारले आणि पाय धरले. आपल्या पायात कोणते हात वर पाहिला आणि कोणतरी विप्र आहे म्हटल्यानंतर सावतोबा पटकन मागे सांगले, अहो आपण विप्र, आपण भूदेव आणि आपण आम्हाला नमस्कार करणं हे बरोबर नाही. आम्ही आपल्याला नमस्कार करायचो, आपण साक्षात पृथ्वी तलावरचे देव नाही हो, आपण देव आहात. मगाशी आमची पत्नी आली ती आणि तिने आपलं प्रवचन ऐकलं, कीर्तन ऐकलं, काय आनंद झाला. आणि तिने मला घरी येऊन सांगितलं, मलाही तुम्हाला बघायची इच्छा झाली होती म्हणून मी धावत आलो आणि खरोखरच तुम्हाला पाहिलं आणि माझ्या बायकोला आनंद मिळाला तसा मला पण मिळाला. म्हणजे बायकोची इच्छा आहे, माझी पण इच्छा आहे. काय आपलं उच्चिष्ट आमच्याकडे सांगणार म्हणून ते आपल्याला बरोबर आलं. प्रत्येकाला बोलण्याची एक भाषा असते, प्रत्येकाला बोलण्याची एक भाषा. यतीवर असतील, शंकराचार्य असतील तर त्याला म्हणावं आपली पुढी आमच्याकडे व्हावी असं म्हणतो. त्याच्याखाली संत महंत असतील तर त्याला म्हणावं आपलं उच्चिष्ट आमच्याकडे सांगावं असं म्हणतो. त्याच्याखाली असते कोणी तर त्यांना म्हणावं, म्हणजे संत होऊ घातले सज्जन वगैरे असतील तर त्याला म्हणावं की आज आपला प्रसाद आमच्याकडे व्हावा असं म्हणतात. त्याच्या खालचे जे
नाही नाही, पण तरी सुद्धा आपण यावर अशी इच्छा आहे बघा, सगळं खरं आहे, पण तरी सुद्धा आपण त्याच्या हातात घेऊन जा. नाही नाही, पण तरी एकदा सांगितलं सावतो आम्ही आवाज आणि कसलं काय बायको दारू वाढत नवऱ्याने सांगितलं की स्वयंपाकाला सुरुवात करायची. कसलं काय गतीवरनं प्रगती कळली. आपल्या बायकोला काय सांगणार, थोडा आशेने मला पाठवलेलं आणि आता मी करून तुला सांगायचं की नाही येणार म्हणून आपली पाय रेटत 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 घरी येत आहे. त्याच्या आकृतीवर तो बोलत की काम झालं नाही. आणि नवरा बायको जो रडत आहे तो का संतांना आपल्याकडे यावंच वाटत नाही, याचा अर्थ आपल्या सेवेमध्ये कुठेतरी कमतरता आहे, म्हणून त्यांना यावंच वाटतं. दोघं नवरा बायको रडतायत म्हणजे खरंच आपल्याकडे यावं याची प्रामाणिक इच्छा आहे. आपणही लग्नामध्ये आमंत्रण देतो का? नमस्कार सगळ्यांना देत असताना सगळ्यांनी यावंच असं नमंत्रण सगळ्यांनाच देतो का? काही लोकांना आपली फॉर्मॅलिटी म्हणून आपण पत्रिका देत असतो का? काय सध्याचे दिवस इतके वाईट आहेत ना की नोकरीला म्हणजे सुट्टी घेता येते, त्यामुळे इतकं माणसाला जे तुम्ही लग्नाला यावं अशाची इच्छा आहे, म्हणजे काय हे सगळं कापून कशाला बोलतोस? म्हणजे ते बोलण्याचा उद्देश असतो की तुम्ही येऊ नका आणि त्यांचं लहान मुलगा खेळायला गेलं, गोपा तिथे खेळायला गेला आणि त्या खेळायला नेमकं त्याच वेळेला झाला. ते तिथं आई रडते, बाबा रडते, दोघं रडताय. तो पटकन गेला आईला पत्रा धरून त्याला खाली बसवून तिचे डोळे पुसतो. का आई तुला कोणी मारलं मला सांग, माझ्या आईला मारलं, मी त्यांना धरून मारतो, मला सांग कोणी मारलं तुला? त्या पोराला एकच माहिती होतं की मारल्यानंतर रडायचं असतं, मारल्यानंतर रडता येतं हे फक्त त्या पोराला माहिती. म्हणून त्या आईला म्हणते की तुला कोणी मारलं मला सांग, मी त्यांना मारतो. त्या रडताना त्या आईला हसू येते, रडताना आईला हसू, पण तू मारलं नाही, मग तू रडती, बाबा रडतात, काय झालं? हे तुझे बाबा आहेत ना त्या गावडामध्ये मोठी माणसं आली आहेत, त्यांना जेवायला बोलायला लागले, ते येत नाही म्हणते ना, म्हणून वाटतं आम्हाला दोघांना वाईट वाटतंय. अशांचे पूर्वे ते पटकन पुढे झालं, आई वडिलांचे डोळे पुसले आणि आईला म्हणतो, आई अशा शुद्ध भावनेच्या ठिकाणी संत येणार नसतील तर ते संत नसते, ते संत मी आणतो संतांना, संतासी आणतो मी आणतो संतांना, येते म्हणजे काय असं म्हणून तिथून नंतर निघाला तो खेळ रावला. आणि गंमत अशी की त्याचं भाग्य काय, तो येऊन उभा राहिला नामदेव मामांच्या समोरच, नामदेवाच्या समोर. आणि नामदेव डोळे उघडून पांडुरंगाचं ध्यान करत असलेले त्या पांडुरंगाच्या बरोबर संवाद करत आहे. पांडुरंग तुझं मज वाट, पांडुरंग तुझं मज वाट, पांडुरंग तुझं मज वाट, कंठमा जाते आनंदाने, कंठमा जाते आनंदाने, पांडुरंग तुझं मज वाट, पांडुरंग
असं बाबाला म्हटलं गेलं तर बाप खरेदी करायचं झालं. तर पुढचा स्टॉक असतो ते खाणं संपायचं, पुढच्या स्टॉकला दुसरं कोणतरी बाबा घेणार, अरे अशी घेणार ना, आता घेणार नाही, बाबा घेणार. बाप नाही म्हटल्यानंतर तो हळू म्हणायचं बाबा सांगू का, असं म्हटल्यानंतर ते बापला ते आता ते बुवाच्या नजरेला काही सुटलं. मी त्या बापाला विचारलं, अहो ते पोरं प्रत्येकाला द्या म्हटलं तुम्ही घेत नाही, पाहणं तुम्हाला काहीतरी पोरतो आणि मग तुम्ही घेता काय तुम्ही बुवा तुम्ही सांगू का म्हटलं हे फक्त मी तुमच्यासमोर सांगू शकतो, मी कोणाला सांगणार. तो म्हटला काय झालंय, मुलाला 12 संपून 13वर कालच लागलंय, मुलाला 12 संपून 13वर कालच लागलंय. त्यामुळे पोरगा आता फुल तिकिटाचा झाला आणि मी त्याचं हाफ तिकीट काढलं. पोरगं मला म्हटलं की बाबा तुम्ही घेता आता कंडक्टरला सांगू बाबांनी माझं हाफ तिकीट काढलंय. अहो म्हटलं ते हाफ तिकीट वाजवण्याच्या नादात म्हटलं तुम्ही केवढं घालवलं, त्याच्यापेक्षा फुल तिकीट काढून टाकायचं होतं. वरमच कळलं ना कसं कळलं बाबा आले तर तुम्हाला बोलला असं राखड बोलत होता म्हणजे असं मला विषय वगैरे त्याला आपल्या म्हणजे असं म्हणत हे सांगतो ना अहो कसं असतो ना काय तुम्ही आलं होतं का म्हणून जेवायला बोलला आले होते म्हणजे गावातले कोणतरी पंधरा म्हणून. पण मी त्यांना सांगितलं की म्हटलं एवढी माणसं आहेत, अहो म्हटलं त्याचा परिणाम मला ते पूर्व म्हणते ते जीव द्यायला निघाले असं असेल तर भावना चालू केलाच पाहिजे एवढ्या बाबतीत म्हणून आठवा आयोग लगेच पास होणार का याच्याशी संबंध आहे. पोरगं धावून निघालं त्याच्या गतीवर नाही ओळखलं काम झालं. आपल्या मैत्रिणीला घेऊन छान स्वयंपाक सगळा केला, कपडा करून जेवायला बोलायला गेले, सगळ्यांना आले 6:30 वाजता ना आले सगळे आणि सगळे आले बसली आणि मग तिला बसलेली सगळी मंडळी सगळं वाढून झालं. आता सुरू करायचं, पहिले सगळे सत्तर पाठीवरती सगळी वाढलं काय करायचं ना सुरू करायचं कपडा शेजार करायचं सुरू करायचं. पार्वती तुम्ही नव्हता ना तेव्हा मी होतो म्हणून मला माहिती आहे काय म्हटलं ते. आता सुरू करायचं, पण जुन्या काळात एक प्रथा आहे की मोठ्या मंडळींनी सुरू केल्याशिवाय लहान मंडळी ठेवायची नाही, हा त्यांचा मान आहे. आणि संत जेवेना का नामदेव महाराज घास देईना, सगळ्या संतांमध्ये नामदेव महाराज मोठे आहे त्यामुळे नामदेव महाराजांनी घास घेतल्याशिवाय कोणी संत घास घेईना आणि सगळे वारकरी बघतायत संतांकडे, संत नामदेवांकडे बघतायत. अहो नामदेवा सुरू करा, लोकांना भूकाला झाल्या. अहो कमलाकर म्हणता इकडे या, आम्ही जे इथे जेवायला आलो ना ते तुम्ही बोलवलं म्हणून नव्हे, आमच्या पांडुरंगाने आम्हाला जेवायला बोलवलं म्हणून आम्ही. तेव्हा जोपर्यंत आमचा पांडुरंग म्हणत नाही जेवा तोपर्यंत हा नाम्या काय जेवायचं नाही. ते म्हणजे अहो नामदेवा आई गेला पोटामध्ये काय मारलं पाठवून मारा ना. अहो सकाळपासून आलं पडलं पोटामध्ये आग पडली, नामदेव महाराज हट्टी आणि घटना अशी घडली होती की मुलगा एका सांगून खेळायला कुठून गेला. आईचा एकदा सगळा स्वयंपाक तयार होत आला आणि मुलगा आलो आईला मागचं भेटून आली एवढंच आई जरा माझं पोट बघ काय रे पोट बघ काय झालं ते खपाटीला त्याची पोट घातलेलं म्हटलं बघ जरा पोट सकाळपासून एवढं दूध तरी दिलंस का मला दूध तरी हा रडू जाई म्हणे पोट बघे आई रडू जाई
बाईनी तिकडं चालती झाली, डोळा जरा लावायला लागला का, ये बाळा खाली ये, का तुझी झाली चालती ये. गोपाळा एक काही दोन नाही म्हणून बाई वरतेचा तुझे पाणी तो गेली औषधी पिका विजुली. पाहिलं ते पोराचं कलेवरच पाहिलं, बाई बेशुद्ध पडली. कमलाकर बोलताना कळलं, कमलाकरमध्ये धावत आले, त्यांनी त्यांना शुद्धीवरती आणण्यासाठी सांगितलं होतं. संत येत आहेत आणि आणलेले संत दाराशी आले आणि ते न जीवता जर परत गेले ना तर संतांची प्राप्त होणारी कृपा म्हटलं नाहीशी मी. तेव्हा मुलासाठी रडायला जन्म आहे. संतांची सेवा करायला आज मिळते पुन्हा मिळेल सांगता येत नाही. स्नान कर आणि दुसरा स्वयंपाक कर. बाईने स्नान करून दुसरा स्वयंपाक केला. दाराशी संत जेवायला बसले. कुठल्या तोंडाने जाणार की तुमच्या पाठीवर तुम्हाला जेवा म्हणून सांगायला येईल का म्हटलं, तो पाण्यामध्ये त्याचं कलेवर ठेवलेलं. पण अशा वेळेला कोणत्याही हे करायचा काका असतो. काय झालं, तुम्ही येतात असं ना सांगायला धावत आला, रस्त्यात पापडीचं टाकलं तुमच्या पायामधून पडला, रडला. मी त्याला उचलून घरी आणला, पायाचा काटा काढला, त्याला कोणतीच बांधाय तापलाय हो म्हणून त्याला पाण्यामध्ये झोपलाय. तुम्ही जेवा ना, नंतर म्हटलं आम्ही कसा झाला तुमचा वाटते म्हणते. हा काय काय सुरुवात नामदेव महाराज म्हणते, अहो असं चालत नसतं. ते कुठं झोपले त्याला सांगा, बाबा झोपलास तर कायमचा झोपशील या काय. कमलाकर त्याला मानव नाही म्हणणार तर गोरोबा बाबा म्हणजे लष्करी काढला, हुकूम म्हणजे हुकूम. अहो गोरोबा बाबा ते पोरको कुठं झोपले जरा बघा, त्याला घेऊन या. गोरोबा बाबा दारात आज एका प्रवेश करतायत, ते दाराला हात उभे ते बघा तो वरती पाण्यात झोपले. असं हात काढला आणि गोरोबा बाबा माण्यावरती हो, तो वरती जाऊन बघताय कार्यक्रम संपलेला. कोण नाकाला सुरू लावलं संपलेलं. पण हुकूम म्हणजे हुकूम. कसंच ते प्रेम उचललं ते पंक्तीत आणून ठेवीला बाळ ते पंक्तीमध्ये आणून ठेवलं तसंच. आणि जसं त्या पंक्तीमध्ये प्रेम पाहिलं लोक मोठे कार्यक्रम संपला. आता काय माठाचं जेवायचं ना देवा. अरे आई वेळेला एका पाठीवरती मारायचं, पोटावर का मारलंस, आता आजचाही उपास झाला का नाही म्हणून वारकरी लागले उठायला. आणि नामदेवांना जो राग आला, पोराच्या मरणावरती उठताय खाली बसा. नामदेवांनी जगल्याकडे काय विचार पडायचं, बसले सगळे खाली. आणि नामदेव उठले आणि नामदेव महाराजांनी त्या बाळाला उचललं. काय माऊली आम्ही यांना पांडुरंग म्हटलंय, पांडुरंग कधी मरत नसतो, तेव्हा यांना उठवा, आपण साक्षात पांडुरंग आहात. माऊलीने विचार केला, जगाला जर शहाण करायचं असेल तर ज्ञानापेक्षा नामच महत्त्वाचं आहे. सामान्य लोकांना नाम संजीवनी आहे, ज्ञान संजीवनी म्हटलं जे त्या पात्र केलं जातात त्यांच्यासाठी आहे. भाऊ नामदेवा पांडुरंगावरती जर कोणाची सत्ता चालत असेल तर ती नामाची म्हणजे तुमची, तेव्हा हे प्रकरण तुम्ही सांगा. नामदेवांनी मांडून घेतलं, लोकांना ते आठवला. अहो म्हणजे तुम्ही मेला म्हणे, लोक म्हणतात म्हणजे त्याला साप चावला. किती खोटं बोलतात का. त्या आलिया डोहे का केली विश्वाधा, सांग कशी साहिली गमाय माझे पांडुरंग माऊली. धावत येई या पाण्यात तरी करुणा सावली, गमाय माझे पांडुरंग माऊली. म्हणजे तुम्हाला साप चावला असं लोक म्हणतात, किती खोटं बोलतात. अहो त्या कालियाच्या डोहामध्ये तो किती वेळा तुम्हाला चावला, तरी सुद्धा म्हणजे तुम्ही त्याच्या डोक्यावरती नाचला आणि इतर वेळे किती पुढून चालता आणि तुम्ही मारता तेव्हा किती खोटं बोलतात. उठ्या उठ्या उठे ना. नामदेव महाराजांनी 10 वेळा समजून सांगितलं उठे ना म्हटलं तर आता तुम्हाला उठायचं नसेल तर या कामाचा प्रताप बघा असं म्हणून ते जेवढं खाली नामदेव महाराज उठले.
या पांडुरंगाची अशी सेवा करा की आपण 4 महिने झोपलो याचं त्याला वाईट वाटलं नाही पाहिजे. आपण 4 महिने झोपलो याचं त्याला वाईट वाटलं नाही पाहिजे अशी त्याची सेवा करा. आणि ती सेवा करत असताना निगर्मिता करावी दास सकळ अशा नात्याने ती सेवा करा. म्हणून त्याच्यासाठी मंदिरात